तर पार्किंगला आमच्या जागा मिळाली आहे. आता जायला वर चालत, ट्रेन तर बंद आहे. हेच काय आवरणं संपत नाही आज. आता झालं नाही 2 सेकंद. इथं सगळ्यात मोठा होणारा स्कॅम बद्दल मी तुम्हाला सांगतो. आज आमचा आहे महाबळेश्वरचा दुसरा दिवस. तर जवळपास सकाळी 5:30 वाजले. त्या सगळं सामसुमाई आहे, तर कोण कुत्रं सुद्धा नाही. आम्हाला साधी ब्रशची पेस्ट सुद्धा भेटलेली नाही इथं. आणि इथं आता रूम सोडून चाललोय आम्ही. कोण बघायला नाही. त्यांचा इथं अलार्म वाजवतो, इथं बी कोण नाही. काय बरोबर नाही. आपल्याला तर काही इथली सिस्टीम पटलेली नाही. जाऊ द्या आता, तसं रूमवर चावी तसं सोडून चाललोय आम्ही. पहिला इथं गाडीत आता डिकीत कपडे वाळू घालायचे. सगळ्यांचं भिजलेलं आहे इथं. कपडे वाळू घालून गाडीत बसून निघायला आता डायरेक्ट जायचं माथेरानला. पहिला इथं टपरीवरती चहा प्यायला थांबलोय. आपण निघालोय आता माथेरान. I got lost at night under the stars up in the sky. Directions hard to find under the stars up in the sky. I got lost at night under the stars up in the sky. Directions hard to find under the stars up in the sky. बघा इथं आमच्या समोर इथं इमॅजिका वॉटर पार्क आहे. अम्युजमेंट पार्क दिसतो, वॉटर पार्क काय दिसत नाही. आता थांबावं म्हणलं जरा, वडापाव खातोय. इथं जोशी वडेवाले दिसले आम्हाला. म्हणलं आता जोशींकडे वडापाव खाव्या म्हणलं. जाऊ वडापाव खाऊ, मग जाऊ पुन्हा माथेरानला. आणि पहिला पोट बी महत्वाचा आहे. खायला आलो पण मेन्यू तर ढिगायचं इथं. काय घेऊन काय वास झाले मला. प्राइस तर क्वालिटी वडापाव बघा. चालू आपण स्वर्गात चालू. पुढचं वातावरण तर दाखवू एकदा. दाखवतोय कसं आहे, स्वर्ग आहे का नाही काय. आता हळूहळू आपण स्वर्गात जाणार. हो I don't wanna take this, I don't wanna break this. We're living in the moment, living in the moment. Your head is on my shoulder, we're never getting older. Baby, it's you and I, you and I. Yeah, we're stars in the sky. Oh, you and I. Yeah, we're stars in the sky. हे कर्जत आहे बघा, सगळं कर्जत. पार्किंग सगळं फुल झालंय. जागा अजिबात नाही म्हणतात पार्किंगला. खाली आणली गेली ना, काय अवघड आहे. पार्किंग तर बघा कसलं फुल आहे, गर्दी ढीग. आमच्या जागा मिळाली आहे. आता जायला वर चालत, ट्रेन तर बंद आहे. हेच काय आवरणं संपत नाही आज. आता झालं नाही 2 सेकंद. हे ना बघा काय केलं मकडाला. बारक्या बाळाचे डार्क फॅन्टसी चोरले. इथनं 2.5 किलोमीटर चालत जायचं आम्हाला. 50 रुपये तिकीट काढले आम्ही सगळ्यांनी मिळून. 11 वर्ष आहे पुढच्यांनी. पप्या तेवढा 11 वर्षाचा खालचा आहे म्हणून याचा 25 रुपये काढले. 9 रुपये. हा सॉरी 9 वर्ष. 9 वर्ष 25 रुपये. गरीब माणूस. धन्यवाद. चालत जायला सुरुवात केली आम्ही. ट्रेन तर काय भेटलीच नाही आम्हाला. आम्ही जाऊस तर ट्रेनची तिकीट फुल झालेली. जायला आता चालत 2.5 किलोमीटर इथनं आहे माथेरान स्टेशन. जवळपास 2.5 किलोमीटर चालून आम्ही पोचलो माथेरान रेल्वे स्टेशनला. इथनं हुडकाय आता पॉईंट कुठं आहे ते काय आहे. चालू बघा या इथं गार्डनला. खाली दरीत जायला, दरीतच जायला ना. हा दरीत. भाऊ दुःख तर दिसायला आले इकडं. हे बघा ही आहे माधवजी पॉइंट.
बोला फोटो हाय आयफोन आहे आमच्या पैसे काय पॉइंट आहे बघ की मला वाटलं चांगला आहे इथं पाऊस बिऊस पडत असेल धुकं बिका असेल कुठलं काय सुद्धा नाही आहे इथं व्हायला आले गरम ते चालल्यामुळे होत असेल आम्हाला आता कुठल्या पॉईंटला जायला 12 पॉइंट बघायचं काय इको पॉइंट चला इको नाही कुठला ती लेक 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 पाणी खाली पडतंय ते कुठला पॉईंट अरे तिकडे जायचं सगळं रे आता बोर्ड आहे इथनं सगळं पॉईंट चांगलं 3-3.5 किलोमीटरवर आहे इथं गेलं तर घोडं करूनच जायला लागतंय नाहीतर काय उपयोग नाही चालत अजिबात नाही बघू आता काय ठरतंय आमचं पण दम तर लागलाय भूक बी लागली कधी 11 वाजता नाश्ता केलता आम्ही त्याच्यावर अजून काय खाल्लं ना आता जवळपास 3 वाजायला आलाय बघू ते आमचं ठरलं जायचं चालत पहिला कुठला पॉईंट करायचा इको पॉइंट मग दिसल ती करायला चला जी पहिला येईल ती पॉईंट करायचा पहिल्यांदा तिकडं जाय हे पॉइंट भारी इकडं काय जाडी पॉईंट आहे इकडं इथं सगळ्यात मोठा होणारा स्कॅम बद्दल मी तुम्हाला सांगतो त्या तिथनं टर्न घेताना त्या तिथे लिहिले इको पॉईंट 3.5 किलोमीटर ह्यात आल्यावर खरा बोर्ड आहे 1 किलोमीटरचा म्हणजे विषय कसा आहे की तिथं लोकांनी घोडं करावं घोड्यावर बसावं त्यांचा बिझनेस चालावा आम्ही तर ह्या स्कॅमला बळी पडलेलो नाही तुम्ही सुद्धा पडू नका हा म्हणजे असं घोड्यावरनं घेऊन जाते ते पण नाही चालत जायला काय अडचण नाही एवढं चांगलं फिटनेस असेल तरी काय अडचण नाही आपल्याला तर वय बी आपलं असं काय 50-60 नाही 17-18 वर्षाची पोरं आपण गाय निवांत चालत काय असतं त्याला होय ना असं बागेत चालत चाललं गेलं लवकर वातावरण बी चांगलं गार आहे त्यामुळे एवढं काय वाटत ना आपल्याला काय घ्यायला नको चल का महागाचं सगळं लावते ते आपली साधी फ्रीजची बॉटल किंवा काय पण कोल्ड्रिंक आहे 20 रुपयाचं कोल्ड्रिंक आहे 40 रुपये लावलेले ते आणि अर्धा लिटरचं 25-30 रुपयाचं 80 रुपयाला एवढं बी लुटणं चांगलं नाही लोकांना जाऊ दे काय शेवटी त्यांचा बी बिझनेसच आहे पण एवढं बी लुटला बिझनेस खायला मला तर काय पटलं नाही आम्हाकडनं मस्तपैकी फ्रेश काकडी घेऊया खायला घे चल पान फाटल बाबा काय पान खाशील पान फाटल एक अरे एक एवढंच मग 4 काकडी वाटत 20 रुपयाला किती द्यावं त्याने किलोवर असते काकडी डझनावर नाही ते पहिला शिकवून घे काय नुसतं दगडच आहे सगळे पाऊसच नाही पावसाचं आहे तर चांगला धबधबा हे पडते पाणी असते इको पॉइंटला आलोय आता नुसती दगड आहे ती बा काय सुद्धा नाही बाकीचं नुसती दगड आलो आता ही इको पॉइंटला धोकं तर काय एवढं म्हणावं तसं नाही पण पहिला आम्ही महाबळेश्वर बघितलंय मी काय एकच इको पॉइंट केला आम्ही दमलोय पाग आता काय दुसरा पॉइंट करायची आमच्यात ताकद बी नाही अजून 3 किलोमीटर चालायची या इथं कुठनं गुजरातवरनं ह्याच्यावरनं माणसं लागली ती माथेराननीच तर बघायला काय ती सुद्धा म्हणायला लागली ते अरे इथं आलो ना आमचा पचका झाला बघायसारखं काय एवढं काय खास वाटलंच नाही म्हणतात गुजरातवरनं आलेत गांधीनगरवरनं काय मॅगी लय महाग आहे मग खायचे ना तुला 10 रुपयाची मॅगी बनवायला 50 रुपये 10 रुपयाची आमचं गॅस आहे आमचं पाणी आहे तीच बनवायचं 50 रुपये फुकट तर काय माकडानं कॉफी पळवली आहे एकाची त्याला प्यायला येणं झाले कसं पेते बघा अरे त्या तोंडात टोपण अडकले वाटतं रे नाही रे काढते ते खाते चाटार आलं टोपण हा ती पण टोपण सोडत नाही चाटायचं कसं पेते बघ की कसं पेते बघ बघ त्या तिथनं मॅगी खाऊन चाललोय आता आमचा धीरज दादा लय उशीर झालं बसलाय तिथं आमची वाट बघत त्याचं 2 मिस कॉल पडलं नुसतं मेसेज पडतं आम्हाला
आणि तर रेंज नाही कसलीच मोबाईलला. जाऊ आता धीरज भैयापाशी काय म्हणतोय बघू. लांबचं माथेरान फिरून हाऊस फिटली एकदाची माथेरान फिरायची. जायचं आता गाडीत बसून गाठायचं डायरेक्ट पुणे. तर भावांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. चला बाय बाय.